वसईमध्ये स्वतःला महादेवाचा अवतार असल्याचं भासवून एका 35 वर्षीय महिलेची फसवणूक करत तिच्यावर अत्याचार केला होता। घटनेचं मूळ पुण्यात असलेल्या वसईत दाखल असलेला गुन्हेगार हडपसर पोलिसांकडे सोपवण्यात आला। मात्र आता स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यला पिंपरीतनं अटक करण्यात आलेली आहे। ऋषिकेश वैद्याच्यावर वसईत दाखल असलेला गुन्हा पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आलेला होता। तो बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातनं एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। अवघ्या 2 वर्ष 5 महिन्यांच्या चिमुरडीवर तिच्याच 15 वर्षीय यानं अत्याचार केल्याचं उघड झालंय। सुरुवातीला ही चिमुरडी घरासमोरील पाण्याच्या औदात पडून मरण पावल्याचं समजत होतं। मात्र अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालातनं अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला। त्यानंतर अंबेजोगाई ग्रामीण पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला आणि पोलिसांच्या चौकशीत 15 वर्षीय मुलानं गुन्ह्याची कबुली दिली आहे। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे।